नमस्कार मित्रमैत्रिणींनो, पुन्हा एकदा स्वागत. आज आपण प्रकरण 2 मधील 2.5 या घटकाची माहिती घेणार आहोत. 2.5 हा जो काही घटक आहे याचं नाव आहे घनकचरा व्यवस्थापन, ज्याला आपण इंग्लिशमध्ये सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट असं म्हणतो. आता नक्की काय आहे हे घनकचरा? घनकचरा म्हणजे काय किंवा त्याचं व्यवस्थापन कसं करायचं याची माहिती आपण या घटकामध्ये घेणार आहोत. तर चला मग सुरू करतोय आपण घनकचरा व्यवस्थापन. आता घनकचरा म्हणजे काय? तर इथं तुम्हाला दिसेल घनकचऱ्यात घरगुती कचरा, व्यावसायिक कचरा, कार्यालयीन कचरा, बांधकाम आणि घरे पाडतानाचा कचरा, स्वच्छता करतानाचा कचरा व ई कचरा, औद्योगिक कचरा इत्यादी प्रकार येतात. म्हणजे आता तुम्हाला घनकचरा म्हणजे काय कळलं असेल. इथं थोडक्यात या आकृतीमध्ये तुम्हाला कळेल घनकचरा म्हणजे काय. घनकचरा म्हणजे वाया गेलेलं अन्न, घर बांधताना किंवा पाडतानाचा कचरा. घनकचरा म्हणजे द्रव किंवा वायू रूपात नसणारा कचरा. घनकचरा म्हणजे म्युनिसिपल, औद्योगिक व शेतीतील कामातून तयार झालेली टाकाऊ सामग्री म्हणजेच घनकचरा होय. म्हणजे यावरून तुमच्या लक्षात आलं असेल घनकचरा मी मगाशी जसं म्हटलं की सॉलिड वेस्ट म्हणजे काय. तर जो कचरा घरातून, औद्योगिक क्षेत्रातून, शेतातून जो बाहेर पडतो त्या कचऱ्याला आपण काय म्हणतो? घनकचरा. लक्षात आलं असेल. त्यानंतर आता घनकचरा याचे प्रकार काय आहेत बघा. तर घनकचरा हा 2 प्रकारचा आहे. घनकचऱ्याचे प्रकार, घनकचरा हा 2 प्रकारचा आहे. त्याच्यामध्ये नंबर 1 आहे जैव विघटनशील कचरा आणि दुसरा अजैव विघटनशील कचरा. आता जैव विघटनशील कचरा म्हणजे काय? तर जो कचरा सामान्यतः वनस्पती किंवा प्राण्यांच्या स्रोतापासून तयार होतो आणि इतर प्राण्यांकडून त्याचं विघटन केले जाते त्याला जैव विघटनशील कचरा असे म्हणतात. म्हणजे थोडक्यात जो विघटनशील होतो किंवा जो कुजतो त्याला आपण जैव विघटनशील कचरा म्हणजे ज्याचं विघटन होतं असा जैव विघटनशील कचरा. तर दुसरा अजैव विघटनशील कचरा म्हणजे काय? तर वातावरणातील नैसर्गिकरित्या विघटन न होणारा कचरा प्रदूषणास कारणीभूत ठरतो, जो सजीवांसाठी व पर्यावरणासाठी हानिकारक असतो. यात अजैव विघटनशील कचरा असे म्हणतात. उदाहरणार्थ प्लॅस्टिक, रबर, काच, धातू, थर्माकोल, ई कचरा इत्यादी पर्यावरणासाठी हानिकारक आहेत. म्हणजे जो कचरा विघटनशील होत नाही किंवा जो कचरा कुजत नाही तो पर्यावरणाच्या दृष्टीनं अतिशय हानिकारक असतो आणि अशा कचऱ्याला अविघटनशील कचरा असं म्हणतात. आता इथं तुम्हाला एक आकृती दिसेल किंवा एक तक्ता दिसेल. ह्याच्यामध्ये बघा आपला कचरा जाणून घ्या त्याचं विघटन होण्यास किती वेळ लागतो. तर आता हे जे तुम्हाला वरती दिसते की फळांची सालं आहेत ते 3 ते 4 आठवड्यामध्ये त्याचं विघटन होतं. मग इकडं तुम्हाला पेपर बॅग्स दिसतील किंवा कपडा दिसेल, स्वेटर जे काय म्हणतो आपण, तर त्याला 1 ते 2 महिने आणि हे जे स्वेटर आहे, कपडा आहे तो 1 वर्ष त्याला लागतं. लाकूड कुजण्यासाठी 10 ते 15 वर्षे लागतात. तर ही इथं तुम्ही लेदर बॅग बघताय, ज्या लेदर बॅगसाठी 10 ते 40 ते 50 वर्ष ते विघटन होण्यासाठी, कुजण्यासाठी लागतं. तर हे आपल्याला इथं बूट दिसतील ज्याच्यासाठी सुद्धा 40 ते 50 वर्ष हा कालावधी त्याचं विघटन होण्यासाठी लागतं. तर इथं आपल्याला एक पत्राची बॉटल दिसेल की ज्याच्यासाठी सुद्धा विघटन होण्यासाठी 50 ते 100 वर्ष लागतात. तर प्लॅस्टिक जे आहे इथं प्लॅस्टिक आणि काचेची बॉटल आपल्याला दिसते, हे विघटन होण्यासाठी किती वर्ष लागतात? तर 10 ते 100 वर्ष आणि या काचेसाठी तर 1000 वर्ष. म्हणजे या सगळ्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की हा कचरा जो विघटनशील आहे, जो नैसर्गिकरित्या विघटन होतं त्याचं, तो पर्यावरणाला धोकादायक किंवा घातक नाही आहे. पण जो कचरा अविघटनशील आहे तो कचरा मात्र पर्यावरणासाठी अतिशय घातक आहे. आणि या
एवढ्याच याच्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की आपण कुठल्या गोष्टी वापरायला पाहिजेत आणि कुठल्या गोष्टीचं प्रमाण वापरण्याचं कमी करायला पाहिजे की ज्याच्यामुळं आपण पर्यावरण कचरामुक्त ठेवू शकतो. आता इथं तुम्हाला घन कचऱ्याच्या पुढील प्रमाणे देखील वर्गीकरण केले जाते. आता घन कचऱ्याचं वर्गीकरण कसं केलं जातं, तर आता पहिलं आपण बघतोय की ओला कचरा. ओला कचरा हा जैव विघटनशील कचरा आहे. त्यामध्ये काय काय असतं ओल्या कचऱ्यामध्ये, तर त्यात अन्न, फळे, पालेभाजी, साले, बागेतील कचरा आणि इतर सेंद्रिय विघटनक्षम कचरा यांचा समावेश होतो. याचा वापर कंपोस्ट आणि बायोगॅस बनवण्यासाठी केला जातो. म्हणजे ओला कचरा जो आहे तो विघटनशील आहे आणि तो विघटन करून आपण परत त्याचा कंपोस्ट म्हणून आणि बायोगॅसचा गॅस तयार करण्यासाठी आपण त्याचा वापर करू शकतो. तर दुसरा आहे सुका कचरा. सुका कचरा म्हणजे काय, तर ॲल्युमिनियम फॉईल, त्यानंतर ग्लास, कागद, प्लॅस्टिक, धातू इत्यादी वस्तू कोरड्या कचऱ्याच्या श्रेणीत येतात. हा कचरा पुनर्चक्रीकरणासाठी वापरला जातो. पुनर्चक्रीकरण म्हणजे तर रिसायकलिंगसाठी वापरला जातो. ह्याच्यामध्ये आता तुम्हाला दिसेल की ह्या इथं आपल्याला 2 प्रकारच्या बास्केट दिसतात किंवा 2 प्रकारचे टब दिसतात. याच्यामध्ये आपण काय ओला व सुका कचरा. तर या कलरवरून तुमच्या लक्षात येईल की स्वयंपाकघरातील कचरा, भाज्यांची सालं, अंड्याची टरफलं, केस, नखे, बागेतील कचरा, नारळांच्या करवंट्या याच्यामध्ये आपण जमा करू शकतो. तर प्लॅस्टिकच्या पिशव्या, थर्माकोल, काच, कागद, पुठ्ठे आणि धातूचे डबे या निळ्या डब्यामध्ये आपण गोळा करू. असं जर केलं तर आपण कचऱ्याचं व्यवस्थापन करायला आपल्याला खूप मदत होऊ शकते. त्यानंतर आता इथं घन कचऱ्याचे स्रोत, सोर्स ऑफ सॉलिड वेस्ट असं आपण म्हणतो की काय आहे, कशामुळं हा घन कचरा एवढा वाढतोय किंवा त्याची काय कारणं आहेत की घन कचऱ्याचं प्रमाण आज दिवसेंदिवस वाढायला लागलेलं आहे की जे पर्यावरणासाठी हानिकारक आहे. ते फक्त पर्यावरणासाठी हानिकारक नाही आहे, तर जे काही भटकी जनावरं आहेत, त्यानंतर लोकांच्या आरोग्यासाठी सुद्धा ते तितकंच हानिकारक आहे. पक्षी, जे काही जीव आहेत निसर्गातील त्यांच्या जीवासाठी सुद्धा हे अत्यंत धोकादायक आहेत. आता कचऱ्याचे स्रोत काय आहेत बघा, इथं आपण पहिला बघतोय घरगुती कचरा. मग असे जसं आपण बघितलं की घरातील कचऱ्यामध्ये पालेभाजीच्या साल्या, खराब झालेले अन्न, काचेच्या वस्तू, पुठ्ठा, प्लॅस्टिक पिशव्या, फोम, इलेक्ट्रॉनिक कचरा आणि फर्निचर इत्यादी वस्तूंचा समावेश होतो. तर नंबर 2 आहे शेती कचरा. शेतीमध्ये कोणता कचरा निर्माण होतो, तर पिकांचे अवशेष, जनावरांच्या विष्ठा, पीक प्रक्रियेतील कचरा इत्यादी. नंबर 3 आहे व्यावसायिक कचरा. यात पॅकिंगची सामुग्री, टाकाऊ कार्यालयीन उपकरणे, फर्निचर, ई कचरा इत्यादी. तर आपल्याला इथं दिसते की जैव वैद्यकीय कचरा, ज्याला आपण बायोमेडिकल वेस्ट असं म्हणतो, याच्यामध्ये हा क्लिनिक, पॅथॉलॉजी लॅब आणि हॉस्पिटलमधून येतो. यात प्रामुख्याने संसर्गजन्य कचरा, सुया, चाकू, मलमपट्ट्या, शरीराचे भाग व कालबाह्य औषधे इत्याद्यांसारखे घटकांचा समावेश होतो. तर 5वा नंबर आहे ई कचरा, ज्याला आपण इलेक्ट्रॉनिक कचरा असं म्हणतो. हा इलेक्ट्रॉनिक व घरगुती उपकरणांच्या वापरातून निर्माण झालेला कचरा होय. आणि 6वा आहे औद्योगिक कचरा, म्हणजे कारखान्यातून बाहेर पडणारा कचरा. औद्योगिक प्रक्रियेतून निर्माण होणारा कचरा, यामध्ये उत्पादक प्रक्रियेतील टाकाऊ घटकांचा समावेश होतो. तर ही काही स्रोत आहेत की ज्याच्यामुळं घन कचऱ्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढायला लागलेलं आहे. आता ही मोठी समस्या आज आपल्या सगळ्यांपुढं आहे की एक लक्षात घ्या, कोल्हापूर इतकं सुंदर असणारं शहर आहे, पण आज कचऱ्यामुळे या शहराच्या सौंदर्यामध्ये किती फरक पडलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजेच ही एक आज मोठी समस्या आहे सगळ्यांपुढं की कशा पद्धतीनं या घन कचऱ्यातून आपण कशा पद्धतीनं प्रतिबंध घालू शकतो किंवा हा कचरा कसा कमी करू शकतो, याच्यावरती काय उपाय करायला पाहिजेत, हे आपणच लोकांनी ठरवायला पाहिजेत. तर मग या समस्येचं निराकरण करण्याचे 2 मार्ग आहेत. तर काय 2 मार्ग आहेत, तर नंबर 1 आपण इथं बघतोय ते म्हणजे की कचऱ्याची निर्मिती कमी करणं आणि दुसरं आहे निर्माण झालेल्या किंवा उत्पादित कचऱ्यामधून जास्तीत जास्त फायदा मिळवणं. म्हणजे आज कचरा जो आहे
हा आम्हाला त्याची निर्मितीच कशी कमी करता येईल याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि दुसरं आहे निर्माण झालेल्या किंवा उत्पादित कचऱ्यापासून जास्तीत जास्त आपण कसा फायदा करू शकतो. तर याच्यासाठी आपण काय करायला पाहिजे, तर इथं तुम्हाला दिसेल की आपण कशा पद्धतीनं कचरा कमी करू शकतो. तर एक आहे, गरज असेल तरच छपाई करा. छपाईसाठी कागदाच्या दोन्ही बाजूंचा वापर करा. दुसरं, खरेदी करताना कापडी पिशवी जवळ ठेवा. नंबर 3 काय आहे, नंबर 3 तर कापलेले गवत व स्वयंपाकघरातील कचरा यांचे कंपोस्ट खत तयार करा. तर त्याच्या पुढचं आहे, टिकाऊ व पुन्हा वापर करता येणारी उत्पादनं वापरा. उदाहरणार्थ प्लॅस्टिक, काच किंवा ॲल्युमिनियम अशा बाटल्या. त्यानंतर आहे, कपडे किंवा घरातील वस्तू गरजूंना द्या. त्यानंतर दुकाने, बाजारपेठ प्लास्टिक पिशव्या स्वीकारण्यास नकार द्या. म्हणजे हे आपण करायला पाहिजे की जितका कचरा आम्ही कमी करता येईल, जेवढ्या वस्तूंचा वापर आम्हाला कमी करता येईल, जेवढ्या वस्तूंचा पुनर्वापर आपल्याला करता येईल, अशा वस्तूंचा वापर जर आपण केला, ही योग्य काळजी जर आम्ही घेतली, तर नक्कीच घनकचराचे जे प्रमाण वाढायला लागलेलं आहे ते कमी करण्यास मदत होईल. आता इथं तुम्हाला पुढचा मुद्दा दिसेल, ते म्हणजे कचरा व्यवस्थापनाचा पदानुक्रम. म्हणजे कचरा व्यवस्थापन, ज्याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट करणं, त्याचं व्यवस्थापन करणं ही काळाची गरज आहे. मग आता हे कशा पद्धतीनं आपण व्यवस्थापन करणार आहोत कचऱ्याचं, तर एक, कमी करा. म्हणजे काय, कचरा कमी निर्माण करा. जेवढा कचरा आपल्याला कमी करता येईल त्याची काळजी आपण घ्यायला पाहिजे. वस्तू एकापेक्षा जास्त वेळेच वापरा. आपल्याला बऱ्यापैकी सवय असते की एखादी वस्तू आपण यूज आणि थ्रो, ही संस्कृती हल्ली आपल्यामध्ये खूप वाढायला लागलेली आहे, की त्यामुळे या संस्कृतीला आपण कुठंतरी थांबवायला पाहिजे. ही मानसिकता आपण कुठंतरी थांबवायला पाहिजे. एक वस्तू जर आपण ती वापरत असू तर ती कशा पद्धतीनं जास्त वेळ किंवा जास्त दिवस आपण ती वापरू शकतो याच्याकडं आपण लक्ष दिलं पाहिजे. त्यानंतर आहे पुनर्चक्रीकरण, कंपोस्ट. जुन्या वस्तूंपासून नवीन उत्पादने तयार करणे. पुनर्प्राप्ती, कचऱ्यातून ऊर्जा व धातू पुनर्प्राप्त करा. आणि नंतर आहे विल्हेवाट. तर लँडफिलमध्ये कचऱ्याची सुरक्षित विल्हेवाट लावणे. अशा पद्धतीनं ह्या जर संकल्पना प्रत्येक माणसाने जर डोक्यात ठेवल्या, प्रत्येक गृहिणी असेल, प्रत्येक व्यक्ती असेल, जर त्याला आपल्या शहराबद्दल, आपल्या निसर्गाबद्दल, आपल्या आजूबाजूच्या आपलं जे सराउंडिंग आहे, त्याच्या परिसर आहे, हा जर स्वच्छ ठेवायचा असेल, तर प्रत्येक व्यक्तीनं या गोष्टीचं काळजीपूर्वक नियोजन करायला पाहिजे, की ज्यामुळं जो कचऱ्याची समस्या आहे ते आपल्याला कमी करता येईल. आपल्या डोक्यात फक्त एक असं की कचरा आपण करायचा आणि महानगरपालिकेने तो येऊन गोळा करून घेऊन जायचा, ही संकल्पना अतिशय चुकीची आहे. आता घनकचरा व्यवस्थापन, जसं मग आपण म्हटलं त्या पद्धतीनं घनकचरा व्यवस्थापन हे कचरा निर्माण झाल्यापासून त्याची विल्हेवाट लावण्यापर्यंत केलेल्या कचऱ्याचे हेतुपुरस्सर आणि पद्धतशीर नियंत्रण आहे. कचरा त्याच्या उगमस्थानीच वेगळा करणे व कचरा व्यवस्थापनाचे प्रमुख स्रोत आहे. कचरा व्यवस्थापन हे खूप महत्त्वाचं आहे. कचरा व्यवस्थापनाचे 4 R आहेत, 4 R या तत्वावर आधारित आहेत. कुठले आहेत ते 4 R? तर एक आहे रिड्यूस, कचरा कमी करा. पुनर्वापर, ज्याला आपण रियूज असं म्हणतो. पुनर्चक्रीकरण, रिसायकल आणि पुनर्प्राप्त म्हणजे रिकवर. या 4 R आपण नेहमी आपल्या डोक्यात ठेवायला पाहिजे, की ज्याचा उपयोग आपल्याला कचरा व्यवस्थापन करण्यासाठी होऊ शकतो. कचऱ्याची निर्मिती कमी करणे. कचरा निर्मिती हा मानवनिर्मित कृती आहे. त्यामुळे तयार होणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण लोक नियंत्रित करू शकतात. उगमस्थानी कचरा कमी करणे म्हणजे कचरा प्रतिबंध होय. हे सर्व नागरिकांच्या वर्तणुकीतील बदलांद्वारे साध्य होऊ शकतं. हे तुम्हाला बाजूला आपल्या काही फोटो दिसतील की हे कोल्हापूर शहरामध्ये कशा पद्धतीनं कचरा व्यवस्थापन केलं जातं. म्हणजे हे जर आम्ही प्रत्येक व्यक्तीनं जर याची 4 R पद्धतीनं जर आपण आपलं जीवन जर जगायला सुरू केलं,
तर नक्कीच हे जे काय आपल्याला कचऱ्याची दुर्गंधी किंवा कचऱ्याची जी समस्या आहे ते आपण कमी करू शकतो. कचऱ्याचा पुनर्वापर. कचऱ्याचा पुनर्वापर म्हणजे आपण ज्याला काय म्हणतो, रियूज. आपण अजूनही वापरल्या जाऊ शकणाऱ्या गोष्टी फेकू नयेत. शक्य तितक्या गोष्टी दुरुस्त करून व थोडा बदल करून वापरल्या पाहिजेत. रियूज ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. जसं मगाशी मी म्हटलं की आपली संस्कृती आता आलेली आहे यूज आणि थ्रो. आपण साधा पेन जरी असेल तर यूज आणि थ्रो अशा पद्धतीचे वापरतो. पण याच्याऐवजी जर आपण अशा पद्धतीचं एक उदाहरण म्हणून मी सांगते की पेन साधा जो आपण म्हणतो की यूज आणि थ्रो, त्याच्याऐवजी जर एखादा चांगल्या क्वालिटीचा पेन घेतला आणि तो कित्येक वर्ष आपण व्यवस्थित वापरू शकतो. म्हणजे एक आपले आर्थिक नुकसान होणार नाही, दुसरं निसर्गाचं नुकसान होणार नाही, म्हणजेच कचरा वाढणार नाही. त्यामुळे ही जी संकल्पना आपल्या डोक्यात आहे की यूज आणि थ्रो, ही आपण पूर्ण डोक्यातून काढून टाकली पाहिजे. त्यानंतर पुन्हा कचऱ्याचे पुनर्चक्रीकरण. त्याच्यामध्ये पुनर्चक्रीकरण हे टाकाऊ सामुग्रीपासून नवीन सामुग्री व इतर उत्पादने तयार करण्याची प्रक्रिया होय. पुनर्चक्रीकरण ज्याला आपण इंग्लिशमध्ये रिसायकल, हे रिसायकलिंग अतिशय महत्त्वाचं आहे. पुनर्चक्रीकरण हा कचरा कमी करण्याच्या मान्यताप्राप्त प्रकार आहे. यात कचरा गोळा करणे, त्याचे संकलन करणे व त्यापासून नवीन उत्पादन करून आणि प्रभावीपणे त्याचे विपणन करणे याचा समावेश होतो. यामध्ये अशा सामुग्रीचा वापर होतो जी अन्यथा टाकून दिली जाते. आधुनिक कचरा व्यवस्थापन योजनेचा हा मूलभूत भाग आहे. यामुळे कचऱ्याचा बराच भाग लँडफिल किंवा ज्वलन सुविधेत जाण्यापासून वाचतो. कचरा व त्याचे वर्गीकरण त्याच्या उगमस्थानीच वेगळे केले तरच कचऱ्याचा पुनर्चक्रीकरण शक्य आहे. म्हणजे एक लक्षात घ्या की आपण रिसायकलिंग ही संकल्पना खूप प्रभावीपणे वापरली पाहिजे. एकतर आपण अशी गोष्ट वापरायला पाहिजे की जी लवकर खराब होणार नाही आणि ज्या गोष्टी खराब होतात त्याचं रिसायकलिंग करणं हे खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळं काय होईल तर कचरा कमी करण्यास मदत होईल. तर अशा पद्धतीनं आपण कचरा व्यवस्थापन, घनकचरा म्हणजे काय, घनकचऱ्याचे स्रोत काय आहेत आणि घनकचऱ्याचं व्यवस्थापन व्यक्तिन्याय कसं करता येईल याच्याबद्दल आज आपण माहिती घेतलीत. आणि हे जे 4 R आहेत हे प्रत्येकानं आपल्या डोक्यामध्ये ठेवले पाहिजेत. हे आपलं कर्तव्य आहे, या दृष्टीनं ठेवले पाहिजेत. आणि आपण या समाजाचे काहीतरी देणे आहे आणि यासाठी आपल्याला आपला परिसर स्वच्छ ठेवणं हे आपलंच कर्तव्य आहे. आणि म्हणून घनकचरा व्यवस्थापन आणि त्याचं कसं करायचं हे आपल्याला नेहमी डोक्यात राहिलं पाहिजे. तर आज आपण इथंच थांबतोय. धन्यवाद. थँक्यू.